श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। कठोपनिषदामध्ये असाच एक श्लोक आहे, आत्मा मारत नाही आणि मरतही नाही। असे म्हणणाऱ्यांना आत्मा काय आहे हेच कळलं नाही। मानवी शरीराला जे धर्म असतात ते धर्म आत्म्याला लागू पडत नाहीत। आपण भगवंतावर आपले गुण लादत असतो, तो नवसाला पावतो असं आपण म्हणतो। म्हणजे काय तर एक प्रकारे आपण त्याला लाचच देत असतो। अशीच आणखी एक खुळचट कल्पना, देव आपल्यावर रागवेल, देवाचा कोप होईल, ही सुद्धा अशीच खुळचट कल्पना आहे। भगवंताला, परमात्म्याला कोणत्याही प्रकारचे मानवी गुणधर्म नसतात। योगी अरविंद म्हणतात, देर इज always a great distance between human life and divine. आपण सगळेजण माणसं आहोत। माणसांचं वागणं आणि भगवंताचं याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे। मी मला जगामध्ये पाहतो, माझ्या मनामध्ये जे आहे ते मी दृश्य जगामध्ये पाहतो, ते पाहण्यामध्ये मी रंगून जातो। तर परमार्थामध्ये जर आपली देहबुद्धी घालवायची असेल तर मला माझ्या स्वतःचा विसर पडायला हवा। परंतु मीच एक मूर्ती निर्माण करतो आणि त्या मूर्तीवर मानवी मनाचे सारे आरोप करतो आणि त्या मूर्तीमध्ये रमून जातो। अशा प्रकारे आपण सगुणाची उपासना करतो। या सगुण उपासनेमुळे मला माझ्या स्वतःचा विसर पडतो, परंतु आत्म्याला मात्र याचं काहीही सुखदुःख नसतं। आत्मा हा संपूर्णपणे वेगळाच असतो, वेगळाच राहतो आणि साक्षी भावाने या सगळ्या हालचालींकडे तो पाहत असतो। पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 137 क्रमांकाची ओवी, तू धरुनी देहाभिमानाते, दिठी सुनी या शरीराते, मी मारिता हे मरते म्हणत आहासी। मी देह आहे असा अभिमान धरतोस आणि दृष्टी कशी तर या देहाच्या दृष्टीनेच तू जगाकडे पाहतोस आणि मी जे म्हणतो तेच बरोबर आहे असं मानतोस। मी मारतो म्हणून हे सगळे मरणार आहेत असंही म्हणतोस। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेदांताचा जो गाभा आहे तो बुद्धीला फार तापदायक असतो आणि क्लिष्ट असतो। का? कारण आपली बुद्धी ही आपल्या देहाच्या अभिमानातून निर्माण झालेली असते आणि आपली बुद्धी देहाच्या अभिमानातूनच विचार करते। आणि म्हणून या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना, तू देहाचा अभिमान धरून आहेस आणि तुझी जी दृष्टी आहे ती तुझ्या शरीरातून निर्माण झालेली आहे, शरीरापुरती आहे।
आणि या देहाभोवती ती केंद्रित झालेली असल्यामुळे मारणारा मी आहे आणि मरणारे हे सर्वजण आहेत असं तू म्हणत आहेस. हे सगळं का? कारण आपण जो काही विचार करतो, आपली बुद्धी जी काही चालते, त्या बुद्धीची आणि विचारांची व्याप्ती ही आपल्या देहापुरती असते. समजा नाही का, आपण सगळे आपल्या शरीरापुरते मर्यादित आहोत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीने किंवा देहदृष्टीने आपण अशा प्रकारे विचार करतो. परंतु खरे सत्पुरुष कसे असतात? ते विश्वमनाशी एकरूप झालेले असतात, परमात्म्याशी एकरूप झालेले असतात आणि त्यामुळे त्यांची वृत्ती अशी असते, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. सर्वसामान्य माणसं आपल्या स्वतःच्या देहासंबंधी आणि देहापुरताच विचार करतात. परंतु संत जे असतात, सत्पुरुष जे असतात, ज्ञानी पुरुष जे असतात, आत्मज्ञानी जे असतात, सद्गुरू जे असतात, ते सगळ्या चराचराचा विचार करतात आणि हे विश्व म्हणजेच मी आहे अशी त्यांची बुद्धी विशाल स्वरूपाची असते आणि सगळीकडे त्यांना ते आत्मस्वरूपच दिसतं. हे चराचर आपणची जाहला. कारण जो आत्मा माझ्यामध्ये आहे तोच आत्मा या सगळ्या चराचर सृष्टीमध्ये आहे आणि म्हणून मी जसा आहे तसंच हे जग आहे आणि म्हणून आपणची जाहला असं त्यांना वाटतं. सगळीकडे त्यांना भगवत स्वरूपच दिसतं. जिथे पाहावे तिथे मीच आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी मीच भरलेला आहे अशी त्यांच्या मनाची अवस्था झालेली असते. आता याचा प्रपंचामध्ये आपण कसा विचार करायचा हे थोडंसं बघूया. मी अमुक एक करीन असा निश्चय आपल्या मनामध्ये आपण करतो, परंतु आपण हे ओळखून राहावं की जे काही आपण ठरवलेलं आहे ते त्याप्रमाणे झालं तर ठीक आहे आणि नाही झालं तरी आपल्या मनाचं समाधान बिघडू देऊ नये. कारण आपल्या जीवनामध्ये पुढे येणारा प्रसंग कोणता असेल, कसा असेल, काय असेल हे सांगता येत नाही आणि त्या वेळेला मी अमुक अमुक करीन असं जर आपण ठरवू लागलो तर ते तसं होईलच असं सांगता येत नाही. आपण निश्चय करावा, प्रयत्न करावा, कर्मही करावं, परंतु अमुकच होईल ही आशा मात्र मनामध्ये धरू नये आणि अमुकच घडावं असा आग्रहही धरू नये. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, 138वी ओवी, तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारीसी, तरी वधिता तू नव्हेसी, हे वध्य नव्हते. इथे अर्जुनाला उद्देशून भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, अरे अर्जुना तू हे जाणत नाहीस, हे तुला माहीतच नाही आहे आणि खरं पाहिलं तर तू यांना मारणारा नाहीस आणि हे सगळे तुझ्याकडून मरणारेही नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुन हा क्षत्रिय आहे
तो युद्धासाठी आलेला आहे, म्हणजेच शत्रूला मारण्यासाठी आलेला आहे. परंतु मी यांना मारणारा आहे आणि हे मरणारे आहेत, अशी जी कल्पना अर्जुनाची झालेली आहे ती चुकीची आहे. कर्म करणार हा जरी तुझा निश्चय असला तरी मी अमुकच करीन हे मात्र तुझ्या हातात नाही. संपूर्ण गीता आपल्याला हेच सांगू इच्छिते की बाबा रे, जे काही घडतं त्याचा करता तू नव्हेस, करता परमात्मा आहे हे सर्वांनी सर्व काळी सर्व ठिकाणी लक्षात ठेवावं. जीवनाची अशाश्वतता इतकी आहे की काय होणार हे कुणालाच माहीत नसतं. अहो, बाहेरचं सोडाच, आपल्या शरीरात आत काय होतंय हे आपल्याला कळत नाही. आपल्याला उद्या ताप येणार आहे हे आज कळत नाही. उद्या आपलं अंग दुखणार आहे हे आपल्याला आज कळत नाही. उद्या आपला हात लचकणार आहे, पाय लचकणार आहे हे कळत नाही. अहो, आपल्या देहामध्ये अनेक घडामोडी होत असतात, पण त्या आपल्याला कळत नाहीत. आपल्या शरीरातून रक्त वाहत असतं ते आपल्याला कळत नाही. आपलं हृदय धडधडत असतं ते आपल्याला कळत नाही. आपल्याला डोळ्यांनी दिसतं, कानाने ऐकू येतं, तोंडाने बोलता येतं, पण कसं होतं हे सगळं हे आपल्याला कळत नाही. अहो, आपल्या देहामध्ये होणाऱ्या घडामोडीसुद्धा आपल्याला कळत नाहीत, तर बाह्य जगातल्या घडामोडी काय कळणार. म्हणून कार्याला दिशा हवी, हेतू हवा, निश्चयही हवा, पण कार्य मी सिद्धीला नेईनच हे म्हणणं मात्र योग्य नाही. एकच क्षेत्र असं आहे की जिथे आपला हा निश्चय उपयोगी येतो, तो म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा. आपण देहाच्या आधाराने भगवंताच्या नामस्मरणाचं चिंतन करायचं, सुरुवात करायची आणि त्या मनाला सूक्ष्मामध्ये घेऊन जायचं. इथपर्यंतच देहाचा संबंध आहे, पुढे मात्र देहाचा संबंध नाही. मग देह सुखात आहे का दुःखात आहे, चांगला आहे का आजारी आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, याचं स्मरणसुद्धा आपल्याला होता कामा नये. या देहाचा संबंधच नाही. जो भगवंताच्या स्मरणामध्ये राहतो त्याला देहभान नसावं. उपनिषदामध्ये एक फार सुंदर रूपक सांगितलेलं आहे. ते म्हणतात, डोळे असून मी पाहत नाही, कान असून मी ऐकत नाही, तोंड असून मी बोलत नाही, अशी जी अवस्था असते त्याच अवस्थेमध्ये आपल्याला भगवंताचं स्मरण होतं आणि देहभान नाहीसं होतं. भगवान म्हणतात, माझ्या भक्ताला देह वैकल्याचा वारा झणी लागेल या सुकुमारा. भगवान आपल्या भक्ताला सुकुमार म्हणतात आणि देह वैकल्याचा वारा म्हणजे देहाची दुर्बलता, देहाची लाचारी, हे फार महत्त्वाचं आहे. हे माझं मूल आहे, माझा भक्त आहे, तर या लहान मुलाला वारा लागून बाधा कशी होईल आणि ती न व्हावी म्हणून मी त्याला सांभाळतो. आणि वारा कसला, तर देह वैकल्याचा, म्हणजेच देहाच्या दुर्बलतेचा, देह अशक्त होण्याचा, आपल्या मेंदूचं कार्य बिघडवण्याचा. आणि म्हणून भगवान अशा भक्ताची काळजी घेण्यासाठी
आत्मबोधाचा पिंजरा त्याच्या भोवती उभा करतो, म्हणजे त्याचं स्मरण आतमध्ये सहज चालू राहतं. परंतु हे करण्याचा निश्चय मात्र आपण केला पाहिजे, तर आणि तरच भगवंताचं अशा प्रकारचं सहाय्य आपल्याला मिळू शकतं. आपण दुसऱ्याचा मत्सर, हेवादावा, द्वेष इत्यादी गोष्टी करण्यामध्ये आपली शक्ती आणि आपला वेळ वाया घालवतो, आणि या गोष्टी भगवंताला आवडत नाहीत. जो कोणी भगवंताचं स्मरण करतो, ध्यान करतो, त्याचा निधिध्यास घेतो, मनन चिंतन करतो, त्याचं ऐकतो, जो भगवंताची भक्ती करतो, पूजन करतो, वंदन करतो, असा भक्त भगवंताला प्रिय असतो आणि त्याचं नामस्मरण चालू राहील, नाही का, याची काळजी भगवंतच घेतो. आणि तो आपल्या या भक्ताला, आपल्या या मुलाला, आपल्या या सुकुमाराला कुठल्याही प्रकारचा वारा लागू देत नाही. भगवान आपल्या भक्ताला सांभाळतो, परंतु भक्ताने मात्र सतत त्याच्या स्मरणात राहावं, हे मात्र महत्त्वाचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.